लवकरच गुढीपाडवा हा सण आलेला आहे आणि सर्वजण त्याच्या आतुरतेने वाट पाहत आहेत. आपल्या मराठी महिन्यातील चैत्र महिना जो की पहिला महिना आहे, त्या महिन्यामध्ये गुढीपाडवा हा सण साजरी केला जातो. गुढीपाडव्याला हिंदू धर्मामध्ये विशेष असं महत्त्व आहे. गुढीपाडव्याला हिंदू नवीन वर्ष असेही म्हटलं जातं. हिंदू धर्मातील जे शुभ 3.5 मुहूर्त आहेत, त्या 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व नवीन कार्य आणि शुभ कार्य केली जातात. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात या दिवशी केली जाते आणि त्या आपल्यासाठी लाभदायक ठरतात. आपल्या दारात उभारली जाणारी जी गुढी आहे ती समृद्धी आणि विजयाचे प्रतीक म्हणून उभारली जाते. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे, जो चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो. गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे, जो निसर्गात नवता आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो. गुढीपाडव्याला प्रभू रामांच्या वनवासानंतर विजयाचा उत्सव म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुराणामध्ये ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुक्ल प्रतिपदेला निर्माण केलं असं सांगण्यात आलेलं आहे. गुढीपाडवा कधी आहे? गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त काय आहे? गुढीपाडव्याची तारीख काय आहे? गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे? गुढी कशी उभारायची आहे आणि ती कधी खाली उतरवायची आहे? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. 30 मार्च 2025 वार रविवार रोजी आहे गुढीपाडवा. गुढी हे आपल्या पराक्रमाचे प्रतीक आहे. याची जाणीव ठेवून आपल्याला सन्मानाने गुढी उभारायची आहे. जशी सन्मानाने आपण गुढी उभारणार आहोत, तशी सन्मानानेच आपल्याला ती गुढी खाली उतरवायची आहे. आपल्याला गुढीसाठी पूजेसाठी जे साहित्य लागणार आहे ते काय आहे? तर सर्वात आधी मी तुम्हाला ते साहित्य सांगते. एक ताट घ्या. त्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. सगळी भांडी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे, कारण गुढीपाडवा हा शुभ मुहूर्त आहे. नवीन आपल्याला त्या सणाचे साजरी करण्यासाठी आपल्याला सगळ्या भांडी वगैरे ज्या आहेत देवाची ती नवीन घासून घ्यायची आहेत. तांब्याचा तांब्या घ्या. त्यानंतर एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही एका छोट्या पेल्यामध्ये पाणी घ्या, चमचा घ्या, हळद कुंकू घ्या, अक्षता घ्या, चंदन घ्या, घंटी घ्या, अगरबत्ती, धूप, काडेपेटी, एक तुम्हाला नारळ घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला फुलांचा हार करून घ्यायचा आहे, फुले घ्यायचे आहेत आणि नैवेद्य म्हणून पण आणि आपण प्रसाद म्हणून जो खातो आणि गुढीपाडव्याला विशेष असं महत्त्व असणारा कडुलिंबाचा पाला, कडुलिंबाची फुलं, गूळ यांचं आपल्याला एकत्र जे मिक्सचर करतो ते आपल्याला घ्यायचं आहे. एक नवीन काठापदराची तुम्ही साडी घ्या, की जी तुम्ही नेसलेली नाही आहे अशी साडी आणि त्याच्यावरती एक ब्लाऊज पीस. त्याचप्रमाणे तुम्हाला एक बांबू लागणार आहे, ज्याला आपल्याला गुढी उभारायची आहे. गुढी जी आपण आहे ती बांधत असतो, साडी बांधत असतो, तर ती आपल्याला सुतळीने बांधायची नाही याची काळजी घ्या. त्यासाठी तुम्ही साडी बांधण्यासाठी एक लाल कलावा घ्या. जो पिवळा आणि लाल कलरचा कलावा आपल्याला देवांसाठीचा जो मिळतो तो कलावा तुम्ही घेऊ शकता आणि बाकीचं सर्व गोष्टी बांधण्यासाठी तुम्ही एखादी पांढरी दोरी घेऊ शकता, पण सुतळी घेऊ नका. त्याचप्रमाणे तुम्हाला लिंबाचा डहाळा घ्यायचा आहे, आंब्याचा डहाळा घ्यायचा आहे. सर्वात महत्त्वाचं साखरेची माळ, ज्याला आपण गाठी असं म्हणतो, ते सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. आपल्या दिवसाची सुरुवात ही सूर्योदय झाल्यानंतर होत असते. त्यामुळे सूर्योदय झाला की आपल्याला गुढी उभारायची आहे आणि सूर्यास्त होण्याआधी 10 मिनिटं आपल्याला ती गुढी उतरवायची असते. तर गुढी उभारण्यासाठी आपण जो बांबू घेणार आहोत तो सर्वात आधी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. पाडव्याच्या दिवशी जे पंचांग असतं त्याच्यामध्ये जे गणपती बाप्पा असतात त्यांचीही पूजा केली जाते आणि त्याच्यामध्ये जे वर्षफल दिलेलं असतं ते सुद्धा या दिवशी पठण केलं जातं. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 29 मार्च रोजी दुपारी 4:27 सुरू होणार आहे आणि 30 मार्च रोजी दुपारी 12:49 समाप्त होणार आहे. त्यामुळे उदया तिथीनुसार 30 मार्च रोजी आपल्याला गुढीपाडवा साजरा करायचा आहे. गुढीपाडवा हा सण आपण फक्त आनंदाचाच नाही तर अभिमानाचा म्हणून आपल्याला साजरी करायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी तुम्हाला उठायचं आहे. त्यानंतर अंगाला तुम्ही सुगंधी तेल, सुगंधी उटणं वगैरे लावून तुम्हाला अभ्यंग स्नान करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी तर काय आपला घराचा परिसर, घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. आपल्या दरवाजांना तुम्हाला तोरण लावायचं आहे. आंब्याचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावण्याला विशेष असं महत्त्व असतं. त्याचप्रमाणे आपल्या दरवाजामध्ये सुंदर अशी रांगोळी तुम्हाला काढून घ्यायची आहे. तर आता गुढीपाडव्यासाठी आपल्याला कुठलं साहित्य लागतं हे आपण पाहिलं. गुढीपाडव्याची पूजा कशी करावी हे आता आपण जाणून घेऊया.
आपण गुढीसाठी जी काठी घेतलेली आहे म्हणजे जो बांबू घेतलेला आहे त्याला ठिकठिकाणी तुम्हाला कुंकवाचे 5-5 संख्येमध्ये लाईन मारून घ्यायचे आहेत, म्हणजे टिक्का लावून घ्यायचा आहे. काही ठिकाणी चंदनही लावलं जातं, काही ठिकाणी भस्मही लावलं जातं. तर ज्याची त्याची पद्धत जशी असेल त्याने तसं लावून घ्यावं. जो तांब्या आपण घेतलाय, तांब्या तुम्ही कुठल्याही धातूचा घेतला तरी चालेल, त्यावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक करून घ्यायचं आहे आणि कडेने 5 नाम म्हणजे 5 लाईन तुम्हाला ओढायच्या आहे. त्याचप्रमाणे त्याच्यावरती तुम्हाला हळदसुद्धा लावून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही जी नवीन साडी घेणार आहात, साडी अशी घ्यायची आहे की जी वापरलेली नसावी आणि काळ्या रंगाची नसावी. इतर कुठलेही कलर तुम्ही वापरू शकता. त्या साडींच्या छान आपल्याला निऱ्या घालून घ्यायच्या आहेत. निऱ्या घालून एकत्र ती साडी करून घ्यायची. त्यावरती ब्लाऊज पीस घ्यायचा. काही ठिकाणी फक्त ब्लाऊज पीसही लावला जातो आणि मग ते तुम्हाला ते काठीच्या टोकाला बांधायचं आहे आणि जो कलावा आपण घेतलेला आहे म्हणजे जो लाल पिवळा धागा घेतला आहे त्याने ही साडी तुम्हाला छान बांधून घ्यायची आहे. बरोबर तुम्ही आंब्याचा डहाळा, लिंबाचा डहाळा ते सुद्धा घ्यायचं आहे. साखरेची गाठी घ्यायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित बांधायचं आहे, कारण आपली दिवसभर ही गुढी राहणार असते. आपण काहीजण दाराच्या बाहेर लावतो, काहीजण ते गॅलरीमध्ये लावतात, खिडकीमध्ये लावतात. जशी तुमच्याकडे जागा असेल तशी तुम्ही लावायची आहे. वरती जो आपण तांब्या घेतला होता ज्याच्यावर आपण स्वस्तिक वगैरे काढलेला आहे, तर ते आपल्याला साडीच्या वरच्या साईडला उलटा करून लावायचा आहे. म्हणजे त्या तांब्याचं जे तोंड आहे तर त्या बांबूमध्ये आपल्याला घालायचं आहे. अशा प्रकारे ते तांब्या आपल्याला ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपली ही गुढी तयार झालेली आहे. ज्या ठिकाणी तुम्ही गुढी उभारणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला खाली एक पाट ठेवायचा आहे. त्या पाटावरती एक वस्त्र अंथरून घ्या आणि त्यावरती तुम्हाला सुशोभीकरण करायचं आहे. रांगोळीचं, त्यानंतर फुलांचं छान डेकोरेशन करून घ्यायचं आहे. त्या पाटाच्या कडेने सुद्धा तुम्हाला रांगोळी, फुलांनी डेकोरेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर ती गुढी आपल्याला त्या पाटावरती ठेवायची आहे. ते ठेवून झाल्यानंतर त्या गुढीला तुम्हाला हार घालायचा आहे फुलांचा हार घालून झाल्यानंतर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. पंचोपचारे आपल्याला गुढीची पूजा करायची आहे. म्हणजे काय करायचं तर थोडंसं पाणी त्या ठिकाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद कुंकू वाहायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत, फुलं वाहायचे आहे, धूप दीप अगरबत्ती आपल्याला ओवाळून घ्यायच्या आहे. तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता, तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता. त्यानंतर अगरबत्ती लावा, धूप ओवाळा. ते झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्यामध्ये जे आपण कडुलिंबाचा पाला, गूळ आणि कडुलिंबाची फुलं यांचं जे मिक्सचर केलेलं आहे ते तिथे नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आणि त्याचाच प्रसाद आपल्या घरातल्या सर्वांनी खायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपण नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक, कोणी श्रीखंडपुरी जे तुमच्या सोयीस्कर असेल ते तुम्हाला बनवून नैवेद्य गुढीला दाखवायचा आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला गुढीची पूजा करायची आहे. त्यानंतर घरातल्या सर्वांनी आशीर्वाद घ्यायचा आहे आणि तुमच्या सर्व इच्छा ज्या काही आहेत त्या तुम्हाला मागायच्या आहेत. आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी. आपलं येणारं जे वर्ष आहे ते आपल्याला भरभराटी, सुख, समृद्धी, आनंद देणारं असावं, सौभाग्य देणारं असावं, आपल्या इच्छा पूर्ण करणारं असावं, संकट दूर करणारा असावा. अशी जी काही तुमची इच्छा आहे ते सगळं तुम्हाला गुढी मातेकडे बोलायचं आहे. त्यानंतर सूर्यास्ताच्या आधी तुम्हाला 10 मिनिटे आधी तुम्हाला ही गुढी खाली उतरवायची आहे. तेव्हा तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू वाहायचं, तुम्हाला अगरबत्ती ओवाळायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गुढी खाली उतरवून ते सर्व साहित्य व्यवस्थित ठेवायचं आहे. त्याची जी गाठी आहे ती गाठी आपल्याला प्रसाद म्हणून घरातल्या प्रत्येक व्यक्तीने थोडी थोडी खायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला गुढीपाडव्याची पूजा करायची आहे. तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला गुढी उभारून ती खाली उतरवायची आहे. पण अगदी व्यवस्थित आणि अभिमानाने ती आपल्याला जशी उभारायची आहे तशीच आपल्याला ती उतरवायची आहे. तर अशा प्रकारे येणारा जो गुढीपाडवा आहे तो तुम्हाला सुख, शांती, समृद्धी, सौभाग्य, आरोग्य देवो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, तुमची संकट दूर करो अशी मी प्रार्थना करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समधून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.